आज बघूया उपवासाचे साबुदाणा बटाटा पळी पापड कसे बनवायचे। अगदी सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत पांढरे शुभ्र पापड होतात आणि दुप्पट फुलतात तळल्यानंतर। बघा किती पांढरा शुभ्र पापड झालेला आहे। विशेष म्हणजे हे पापड तळता तर येतो पण जाळीवर ठेवून भाजू सुद्धा शकता। जास्त आजकाल कोणी तळलेले पदार्थ खात नाही, तर मग जाळीवर ठेवून गॅसवरती भाजू शकता किंवा मग कोळशाच्या आरावरती सुद्धा भाजला तर पापड आणि शेंगदाणे मस्त लागतं। चला तर मग बघूया बटाटा साबुदाणा पळी पापड कसे बनवायचे। तर त्याच्यासाठी मी ते 2 किलो साबुदाणा घेतलाय। रात्री पाण्यात साबुदाणा भिजत घातला होता आणि सकाळी साबुदाणा एकदम छान मऊ भिजलेला आहे। आता साबुदाणा एका भांड्याने मोजून घ्यायचा। ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घेतला त्याच भांड्याने 2 भांडे पाणी ठेवायचं, म्हणजे साबुदाण्याच्या दुप्पट पाणी ठेवायचं आहे। थोडंसं 1-2 ग्लास एक्स्ट्राचं पाणी ठेवू शकता। ते पाणी काढून घ्यायचं, लागलंच तर त्या पाण्याचा वापर करायचा नंतर। आता पाणी गरम करायला ठेवलं एका पातेल्यात मी, आणि पाणी गरम होतोय तोपर्यंत बटाट्याचा खीस करून घेणार आहे। इथे 4 ते 5 बटाटे घेतलेत मध्यम आकाराचे आणि त्याची साल काढून घेतली। साल काढून घेतल्यानंतर बटाटा स्वच्छ धुवायचा आणि एका पातेल्यात पाणी घेऊन पाण्यामध्ये बटाटा ठेवायचा, नाहीतर मग बटाटा काळा पडतो किंवा लाल होतो, म्हणून मग पाण्यातच ठेवायचा। आता मोठ्या एका ताटामध्ये पाणी घेतलंय आणि त्याच्यात बटाट्याचा खीस पाडून घ्यायचा आहे। इथे मी मोठी खिसणी वापरलेली आहे, तुम्ही बारक्या खिसणीने सुद्धा बटाटा खिसून घेऊ शकता। आणि बटाटा खिसतेवेळी पाण्यातच बटाटा खिसा, नाहीतर मग खीस काळा पडतो लगेचच आणि पापडांचा रंग सुद्धा काळा दिसतो। बघा अशा पद्धतीने खीस करून घ्यायचा आहे। आता इथे सगळे बटाटे मी अशाच प्रकारे खिसून घेणार आहे। बटाटे खिसून होत आहे तोपर्यंत पाणी सुद्धा चांगलं गरम होईल। खूप वेळ आधी बटाटा खिसून ठेवायचा नाही। पाणी गरम करायला ठेवलं गॅसवर की मग बटाटा खिसायला घ्यायचा। खूप जास्त वेळ खिसून ठेवला तर बटाटा लाल होतो। आता सगळे बटाटे खिसून झालेत। आता खीस पाण्यात बुडेल याच्यात एवढं पाणी घालायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं। आता पापडांमध्ये घालण्यासाठी मी इथे हिरवी मिरचीचा वापर केला, तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता। आता 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्यात अर्धा चमचा जिरं घातलं आणि मिक्सरला याची भरड केली। आता पाणी गरम झाले थोडंसं, त्याच्यात चवीनुसार सेंधव मीठ घातलं आणि जी पेस्ट केली होती हिरवी मिरची आणि जिऱ्याची ती घातली। आता कोणाकोणाकडे उपवासाला जिरं खात नाही, त्याच्यामुळं खात नसाल नाही घातलं तरी सुद्धा चालेल, हिरवी मिरची ठेचून घाला किंवा लाल तिखट सुद्धा घालू शकता। आता याच्यावर झाकण ठेवून पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं। थोडीशी पाण्याला उकळी आली की मग त्याच्यात साबुदाणा घालायचा। 2 किलोच्या प्रमाणात हे पापड बनवत आहे। आता साबुदाण्याच्या क्वालिटीवर पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त लागू शकतं, त्याच्यामुळं एक्स्ट्राचं थोडं गरम पाणी करून ठेवायचं। आता साबुदाणा घातल्यानंतर थोडासा साबुदाणा शिजू द्यायचा ट्रान्सपरंट होईपर्यंत। लगेच साबुदाणा घातल्या घातल्या बटाट्याचा खीस घालायचा नाही, बटाट्याचा खीस लवकर शिजतो, साबुदाणा शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळं साबुदाणा आधी ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा। आता बघा साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे थोडा थोडा। आता याच्यामध्ये बटाट्याचा खीस घालायचा। खीसमधलं पाणी गच्च पिळून काढायचं आणि मग याच्यात घालायचं। पाण्यासकट घातला तर मग हे मिश्रण पातळ होईल। आता परत एकदा छान सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बारीक गॅसच्या फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे। खीससुद्धा छान शिजेल, साबुदाणा शिजेल आणि मिश्रणसुद्धा घट्ट होईल। आणि याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं। आणि बघा हे मिश्रण छान शिजलेलं आहे। मिश्रण थोडंसं घट्ट झाले, पळी पापड बनवतो त्यामुळे मिश्रण पातळच असायला हवं थोडंसं। पापड लगेचच गरम गरम मिश्रण असते वेळी घालायचे नाही, नाहीतर मग प्लास्टिक गरम
पीठ टाकलं याच्यावरती की थोडंसं पगळण्याचं चान्स असतं, म्हणून मग थोडंसं गार होऊ द्यायचं हे मिश्रण आणि मग पळीपापड बनवायला घ्यायचे. पळीपापडसाठी मिश्रण थोडंसं पातळच हवं आणि मिश्रण घट्ट केलं तर पापड जाड होतील, मग खुसखुशीत होणार नाहीत. त्याच्यामुळं मग अशा प्रकारे पातळ बनवा आणि मिश्रण टाकायचं प्लास्टिकवरती आणि अगदी हलक्या हाताने थोडंसं पसरवायचं. मिश्रण ऑलरेडी पातळ असतं त्यामुळं आपोआप पसरतं. अगदी थोडंसं हलका हात फिरवायचा आणि अशा प्रकारे साबुदाण्याचे पापड बनवून घ्यायचे. आता हे पापड सगळे बनवून झालेले आहेत आणि वाळवून घेणार आहे उन्हामध्ये. 2 ते 3 दिवस हे पापड वाळवून घ्यायचे आणि बघा किती पांढरे शुभ्र झालेले आहेत बटाट्याचे हे पापड. आता हे पापड 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि बघा अगदी पांढरे शुभ्र पापड झालेले आहेत. खूप छान ट्रान्सपरंट झालेले आहेत. हाताची बोटं दिसतात एवढा मस्त पातळ पापड झालेला आहे. पापड जाड बनवले तर खुसखुशीत होत नाहीत, त्याच्यामुळं मग पापड पातळच बनवलेत मी आणि आता छान डब्यामध्ये भरून ठेवलेत. आता एक पापड तळून सुद्धा बघूया कितपत पापड फुलतोय ते. तेल गरम केलं, त्याच्यामध्ये पापड टाकला आणि पापड टाकल्यानंतर जी पापडाची साईज होती त्याच्या दुप्पट हा पापड फुलतो. मला तर हे असे पापड तळल्यापेक्षा भाजूनच खायला आवडतात जास्त, म्हणून मग जास्त प्रमाणात मी हे साबुदाण्याचे पापड बनवते. उपवास असला की तेलकट जास्त खाल्लं जात नाही, त्यामुळं भाजलेले पापड बरे लागतात खायला. बघा पापड तळल्यानंतर दुप्पट फुलला आहे आणि पांढरा शुभ्र झालेला आहे आणि खूप खुसखुशीत सुद्धा झालेला आहे हा पापड. खूप सुंदर रंग आला आहे पापडांना. तिखट घालून पापड आवडत नसेल किंवा जिरं खात नसाल उपवासाला तर फक्त बटाट्याचा खीस आणि साबुदाणा वापरून हा पापड तुम्ही बनवू शकता. उपवासाला हा असा थोडासा तिखट पापड शेंगदाणे खाल्ले तर छान लागतं. तिखट घालायचं नसेल, नाही घातलं तरीसुद्धा चालेल, अजून पांढरे शुभ्र पापड होतील. पापड खूप खुसखुशीत झालेला आहे. चला तर मग तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने बटाटा साबुदाणा पळी पापड बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.